नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे जे आपण मुलांनी किंवा मुलींनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला असेल तर त्यांचे हॉल तिकीट हे आलेले आहे। तर ते हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे, जर तुम्हाला तो प्रॉब्लेम येत असेल तर त्या प्रॉब्लेमचा तुम्हाला कशाप्रकारे सॉल्व करायचं याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच CSC माहिती सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे महापोलीस लॉग इन। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला जे खाली ऑनलाईन फॉर्म पोलीस भरती महा-IT यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे, कारण ही वेबसाईट थोडी बिझी असल्याकारणाने थोडी स्लो काम करत असते। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता। इथे तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरताना यूजर ID आणि पासवर्ड टाकलेला होता तो पासवर्ड आणि इथे यूजर ID तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आणि ह्या कॅप्चा जसं तसं तुम्हाला इथे फिल करायचा आहे। कॅप्चा चुकवायचा नाही, कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल। तर कॅप्चा हा व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करावा लागेल, कारण ही वेबसाईट थोडी स्लो चालत असते। काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। ही सर्व पेज आहे ते रिफ्रेश होऊ द्यायचं आहे, सर्व याच्यामध्ये डिटेल्स येऊ द्यायचे आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रिंट फिजिकली हॉल तिकीट यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला फिजिकल जे मैदानी चाचणी आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहे, त्यासाठी तुम्हाला इथे प्रिंट यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमची डिटेल्स इथे शो होईल। तर तुमची डिटेल्स व्यवस्थित जे असेल तर तुम्हाला त्यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा जो पण टोकन नंबर असेल, टोकन क्रमांक इथे पाहायला मिळेल। त्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मी इथे पुढे जा यावर क्लिक करून घेणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल, कारण साईट खूपच स्लो चालत असते। जर तुमची साईट चालत नसेल तर शक्यतो रात्रीच्या वेळेला तुम्ही ट्राय करू शकता। रात्री 11 नंतर तुमची साईट ही व्यवस्थितरित्या चालेल। त्यानंतर तुमच्या अशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट हे येऊन जाईल। इथे हॉल तिकीट यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर लक्षात द्या तुम्ही प्रिंटवर क्लिक कराल, तर प्रिंटवर क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट हे व्यवस्थितरित्या डाउनलोड होणार नाही। तिथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला कंट्रोल P दाबायचं आहे। लक्षात द्या कंट्रोल Pने तुम्ही ही प्रिंट करा, कारण कंट्रोल P दाबल्यास तुम्हाला ही व्यवस्थितरित्या प्रिंट मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथे कंट्रोल P दाबून घ्यायचं आहे। कंट्रोल P केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ही प्रिंट पाहायला मिळेल। ही प्रिंट तुम्ही तुमच्या डाउनलोड करू शकता, किंवा तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर तुम्ही प्रिंटरनी प्रिंटसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला ही कलर प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या जे पण मैदानी चाचणी असेल त्या ग्राउंडवर जायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे हे हॉल तिकीट हे डाउनलोड करायचे आहे। त्यावर तुमचा फोटो आणि सिग्नेचर असणे खूप जरुरी आहे। ते तुम्हाला पूर्ण रिफ्रेश होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला कंट्रोल P दाबून तुम्हाला अशा प्रकारे ही प्रिंट घ्यायची आहे। आणि कलर प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या जे पण तुमचं मैदानी चाचणीचं ग्राउंड असेल त्या ग्राउंडवर तुम्हाला ज्या पण तारखेला तुमचं ग्राउंड असेल त्या तारखेला तुम्हाला जायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही अपडेट होती। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। आणि तुम्हाला पोलीस भरतीबद्दल खूप खूप शुभेच्छा। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती ही होती। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।